तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जळगाव जामोद नगरपालिकेत आघाडीत न करता नगरसेवक पदाच्या 4 जागी स्वबळावर लढत आहे। निवडणुकीतील नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या राष्ट्रवादीने आघाडीत बिघाडी करून नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार संजय बबन पारवे यांना पक्षाचा पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विविध प्रभागातील 4 उमेदवार आणि पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 25 नोव्हेंबर रोजी स्थानिक चौभरा चौकातील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा नगरपालिकेत किती जागा जिंकेल हे मतदार ठरवतील, पण राष्ट्रवादीने आघाडीत बिघाडी करून काय साध्य केलं हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। प्रचाराचा शुभारंभ करतेवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष इरफान शेट्टी, आशिष वायझोडे, नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार संजय पारवे यांच्यासह पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने, पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव।